नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। इकडे रुक्मिणी आणि माई गप्पा मारत असतात, तेवढ्यातच तिथे राया येतो आणि राया म्हणत असतो, माई आम्ही जरा बाहेर जाऊन येतोय, मधू आणि मी दोघेही शॉपिंगला जात आहोत। हे ऐकल्यानंतर माईला खूप बरं वाटतं आणि माई म्हणत असते, अरे वा, छान कल्पना आहे तुमची, मस्त फिरा, शॉपिंग करा। त्यानंतर आता रुक्मिणी म्हणत असते, बरं झालं, खूप दिवस झाले तुम्ही असं बाहेरच गेला नाही आहात। तेवढ्यातच तिथे मधू येते आणि मधू तेच सांगत असते। त्यावर रुक्मिणी म्हणत असते, हो हो जा, आमची काहीच हरकत नाहीये। तेवढ्यातच तिथे सिंधू येते आणि सिंधू येऊन उभा राहते। सिंधू म्हणत असते, मी तुम्हाला एक आयडिया देऊ का? त्यावर रुक्मिणी म्हणत असते, नको बाई, तुझ्या आयडियाच एवढ्या भयंकर असतात। त्यावर सिंधू म्हणत असते, माझ्या आयडिया तरी ऐकून घ्या तुम्ही, मी काय म्हणते ते। सिंधू आता रायाला म्हणत असते, तुम्ही मला माझी बहीण मानता ना, मग तुम्ही माझं ऐकायलाच हवं। राया म्हणत असतो, हो बाई मी मानतो, पण नेमकी तुझ्या डोक्यामध्ये काय आयडिया आहे ते तरी सांग आधी। त्यावर सिंधू म्हणत असते की तुम्ही शॉपिंगला जाणारच आहात तर रात्रीचा डिनर सुद्धा एकत्र करून या, कॅन्डल लाईट डिनर करा। त्यावर आता माई आणि रुक्मिणी म्हणत असते की अरे वा सिंधू, खरंच तुझ्या डोक्यामध्ये खूप छान कल्पना आली, याआधी आम्हाला हे सगळं सुचलं नव्हतं, खूप छान कल्पना आहे। त्यावर आता मधू म्हणत असते, नको, कशाला उगीच ते शॉपिंग करायचं, नंतर ते डिनर खूप कंटाळा येतो, त्यापेक्षा आम्ही शॉपिंग करूनच लवकर घरी येतो, परत ते घरात येऊन कामं करायची। त्यावर सिंधू म्हणत असते, मधुताई आम्ही आहोत ना, तुम्ही कशाला काळजी करताय, अगदी सगळं व्यवस्थित होईल, मी आहे, ऋतुजा काकू आहेत, रेश्मा आहे, अगदी सगळं नीट व्यवस्थित पार पडेल, तुम्ही जात आहात तर मजा करून या, बाकीचं सगळं बघायला आम्ही आहोतच ना। त्यावर आता माई म्हणत असतात, सिंधू तुझं अगदी बरोबर आहे, राणी तू घरची काहीच काळजी करू नकोस, तसंही तू सगळं बघतेस, पण हे सगळे आहेत ना घरामध्ये, होईल सगळं मॅनेज। आता सिंधू ही मधूला म्हणत असते, मधुताई काळजी करू नका। सिंधू ही मधूला हळूच म्हणत असते, मधुताई तुमचे जे काही गेम प्लॅन आहेत ना ते सगळे मला माहित आहे, तुम्हाला राया भाऊजींबद्दल किती वाटतं आणि काय वाटतं हे सगळं मला माहित आहे, आणि तुमचं हे खोटं नाटक सत्यामध्ये उतरवल्याशिवाय मी काही गप्प बसणार नाही। मग आता राया इथे म्हणत असतो, सिंधू नक्की तू काय बोलते तिच्याशी? त्यावर सिंधू म्हणत असते, काहीच नाही बोलले, फक्त म्हणलं की तुम्ही जाऊन मस्तपैकी एन्जॉय करून या। तेवढ्यातच आता इथे रेश्मा आणि ऋतुजा ह्या खाली आलेल्या असतात। अरे वा, चाललंय तरी काय, सगळेजणी इथे जमलेत। त्यावर राया म्हणत असतो की काकू आम्ही शॉपिंगसाठी चाललेलो आहे। त्यावर मधू म्हणत असते की काकू तुम्हाला काय हवं आहे का? ऋतुजा म्हणत असते, नाही नाही, मला काहीच नको, तुम्ही जा आणि मस्तपैकी एन्जॉय करून या। आता मधू आणि राया दोघेही तिथून निघून जातात, तर इकडे रुक्मिणी म्हणत असते, आज खूप मूड छान झालेला आहे, माई आता आपण चहा पिऊयात। ऋतुजा किंवा रेश्माला दोघींपैकी एकीला चहा बनवायला सांगितलं असतो, तेव्हा ऋतुजा म्हणत असते, मी नाही, रेश्मा तू बनव ना। आता सिंधू म्हणत असते, राहू दे, मी बनवते चहा, आणि सिंधू तिथून चहा बनवण्यासाठी निघून जाते। त्यानंतर रेश्मालाही ऋतुजा पाठवते आणि म्हणत असते की तूही जा। तर आता इथे सिंधूनी चहा बनवलेला असतो, रेश्मा तिथे येते आणि म्हणत असते, सिंधू थांब, मी बनवते चहा। त्यावर सिंधू म्हणत असते, नको, माझा चहा बनवून झालेला आहे, फक्त दूध ओतायचंच बाकी आहे। रेश्मा म्हणत असते, तसं नाही ग, मला काकूंना छान इम्प्रेस करता आलं असतं ना, म्हणूनच मी म्हणत होते। सिंधू म्हणत असते, मग असं कर, एक काम कर, हा चहा तू बनवला आहे असं म्हणून सांग आणि मी अभ्यासाला गेली आहे असं सांग, म्हणजेच त्यांचा विषय बसेल। असं म्हणून आता सिंधू तिथून निघून जाते। आता रेश्मा असं म्हणत असते, बरं झालं मधुताई पण नाहीत आणि मी रुक्मिणी काकूंना चहा दिल्यानंतर त्या माझी तारीफ करतील। रुक्मिणी आता ही रेश्माची तारीफ करते आणि म्हणत असते, चहा खूप छान बनवलेला आहे, अधूनमधून असा चहा बनवत जा। त्यानंतर इकडे मधू, राया आणि राघव तिघेही आलेले असतात। हे सगळं सिंधू बघते आणि म्हणत असते, तुम्ही मधून कुठे? राया म्हणत असतो, आम्ही दोघे गेले होतो, पण मधून आम्ही राघवला फोन केला आणि त्यालाही बोलवून घेतलं। राया म्हणत असतो, मी राघवला सांगितलं होतं सिंधूला पण बोलव, त्यावर राघवने सांगितलं की सिंधूला टाइम नाहीये, म्हणून आम्ही तिघेच गेलो, खूप मज्जा आली आज। त्यावर राघव म्हणत असतो, भावा तू मला ह्या सगळ्या एन्जॉयमेंट मध्ये घेतलं, मलाही खूप छान वाटलेलं आहे, बऱ्याच दिवसांनी आपण हे सगळं एन्जॉय केलेलं आहे, खूप दिवस झाले आपण हे सगळं एन्जॉयच केलेलं नव्हतं। मधू म्हणत असते, हो खरंच खूप मज्जा आली, आपण आता एक काम करूया, मागच्या वेळेला जो गेम खेळला होता ना तो तसा गेम खेळूयात।
राघव त्यावर म्हणत असतो, तो गेम आता आपण उद्या खेळूयात. राया म्हणत असतो, हो चालेल, आपण उद्या पुन्हा सगळे एकत्र जमूयात. मधू म्हणत असते, ते काय आहे ना, मी उद्याची सगळी अरेंजमेंट करते, तुम्ही सगळे उद्या जण या, खूप मज्जा येईल. आता इथे राया हा निघून जातो, त्याचबरोबर राघव हा त्याच्या पाठीमागे निघून जातो. आता सिंधू ही मधू जवळ जाते. मधू सिंधूला म्हणत असते की तू मला काय सांगत होती, तू माझ्या नाटकाचा पर्दाफाश करणार, पण जे मी काही करते ना ते तुलाच कळणार नाही आणि तुझा चेकमेट कधी होईल ते तुलाही कळणार नाही. हे सगळं ह्यांचं संभाषण हे रेश्माने ऐकलेलं असतं आणि रेश्माने लगेच रिषभकडे धाव घेतलेली असते. रेश्मा ही रिषभकडे येते आणि म्हणते, तुला माहित आहे का आपल्या घरामध्ये काय चालू झालेलं आहे आणि मी सगळं ऐकलेलं आहे. रिषभ म्हणत असतो, काय, पण तू चोरून ऐकलंस? त्यावर रेश्मा म्हणत असते, चोरून ऐकलं की नाही ते महत्वाचं नाहीये. मधुवहिनी या घरामध्ये खूप मोठा डाव खेळतायत आणि काहीतरी करायला बघतायत. या सगळ्यांमध्ये कोण कोण होरपळून निघणार आहे आणि त्या कोणाकोणाला टार्गेट करत आहेत हे मला काहीच माहित नाही, पण हे सगळं होणार आहेत आणि त्या सिंधूच्या विरोधामध्ये ही खेळी खेळत आहेत. रिषभ आता रेश्माला म्हणत असतो, सिंधू वहिनी जोपर्यंत या घरामध्ये आहे तोपर्यंत असं काहीच होऊन देणार नाही, तिचे सगळे गेम प्लॅन ती फेल करणार. त्यावर रेश्मा म्हणत असते, हो ते माहीतच आहे रे, त्यावर राणी वहिनीचं पुढचं कोणतं टार्गेट आहे ते मला आता चेकच केलं पाहिजे, त्याशिवाय मी काही शांत बसणार नाही, हा आपल्या घरातला मॅटर आहे. रिषभ आता रेश्माला म्हणत असतो की मग हे तुला इथे शोधता येणार नाही, जा बाहेर, असं म्हणून तो तिला बाहेर पाठवतो. रिषभ म्हणत असतो, रेश्मा रेश्मा शेवटी माझीच बायको. तर इकडे आता सिंधू ही राघव जवळ येते आणि राघवला म्हणत असते, राघव सर तुम्ही त्या दोघांच्या मध्ये का गेलात? ते दोघं एकटेच गेले होते ना, मग तुम्हाला त्या दोघांच्या मध्ये जायची काय गरज होती? त्यावर राघव म्हणत असतो, अच्छा म्हणजे हे सर्व पण मी तुझ्याकडून शिकायचं का, कोठे जायचं कोठे नाही? सिंधू म्हणत असते, नाही त्याची काहीच गरज नाही आणि मी तुम्हाला जे काही सांगेल ते तुम्ही ऐकणारही नाही हे मला माहित आहे, पण ते दोघे जणी एकत्र गेले होते तर त्यांना एकांत मिळून द्यायचा. तर इकडे राजश्री आणि माई राजश्रीला म्हणत असतात, ये इथे बस, तुला खोलीत पडून पडून कंटाळा आले असेल ना? त्यावर माई राजश्रीला म्हणू लागतात की तुला माहित आहे राया आणि मधू शॉपिंगला गेले होते, खरंच खूप त्यांनी आज मजा केली आणि मला खूप छान वाटलेलं आहे. तेवढ्यातच तिथे आता रुक्मिणी येते. रुक्मिणी म्हणत असते, काय ग तू इथे कशाला येऊन बसली, डॉक्टरांनी तुला आराम करायला सांगितला होता ना, इथे तू काय करत आहेस? त्यावर राजश्री म्हणत असते, वहिनी आताशी मला जरा कुठे बरं वाटतंय, म्हणूनच माईंशी गप्पा मारत बसली आहे. तरी त्या आता राणीचंही राजश्री कौतुक करत असते. रुक्मिणी म्हणत असते, अरे वा, आज चक्क तू राणीचं कौतुक करतेस. राजश्री म्हणत असते, वहिनी तसं काहीच नाही, मधू सुद्धा माझ्यासाठी सूनच आहे आणि सिंधू सुद्धा सूनच आहे, दोन्ही सुद्धा माझ्यासाठी सुनाच आहेत. राया आणि मधू दोघेही शॉपिंगला गेले होते, हे मला पाहून खूप छान वाटतंय. आता सगळं व्यवस्थित आहे, आता या सगळ्या गोष्टींना कोणाची नजर नको लागायला. आता इथे रुक्मिणी आणि माई म्हणत असतात. तर इकडे आता राघव आणि सिंधूचं भांडण चालू असतं. राघव म्हणत असतो, सिंधू तू प्रत्येक वेळेला माझ्या गोष्टींमध्ये इंटरफेअर करायचा कशाला प्रयत्न करत असतेस? सिंधू म्हणत असते, मला तुमच्या कोणत्याही गोष्टीमध्ये इंटरफेअर नाही करायचा, पण मला फक्त तुम्हाला तेवढंच सांगायचं होतं की ते दोघे बाहेर गेले होते तर तुम्ही कशाला तिथे जायचं? यावेळेला आता राघव म्हणत असतो, सिंधू तू माझ्या बरोबर आता ह्या विषयावरती बोलू नकोस. राघव म्हणत असतो, माझ्या भावाने मला फोन करून बोलवलेलं होतं, त्यासाठी मी तिथे गेलो होतो आणि सिंधू मला तुझ्या प्रत्येक गोष्टीचं आता इरिटेशन होत आहे, तू मला आता ह्या रूम मध्ये सुद्धा नकोशी वाटतेय. सिंधू म्हणत असते, राघव सर मी तुमची ही इच्छा पूर्ण करणार आहे आणि प्रिन्सिपलला मी फोन करून मी ऍडमिशन चेंज करून घेते, मग काय माझं सुद्धा व्यवस्थित होईल. राघवने आता सिंधूला सांगितलेलं असतं, माझी ट्रान्सफर तू थांबवायची नाही आणि माझ्यामध्ये इंटरफेअर करायचं नाही. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. इकडे सिंधू ही उंचावरून तिची पुस्तकं काढत असते आणि काढता काढता तिच्या हाताला काहीतरी लागतं आणि ती आई ग अशी ओरडते. राघव हा तिचा हात बघतो तर सिंधू ही तिचा हात झटकून टाकते आणि राघव सर माझा हात सोडा असं म्हणत असते. तर राघव हा पुन्हा तिचा हात हातामध्ये घेतो आणि तिला खुर्चीवरती बसवतो आणि खुर्चीवरती बसवल्यानंतर सिंधू ही राघवला म्हणत असते,
राघव सर तुम्ही काय करताय हे? मला असं ओढून ओढून कुठे नेताय? त्यावर तो आता सिंधूला खुर्चीवरती बसवतो. त्याची जी बेडी असते ती सिंधूच्या हातामध्ये घालतो. त्यावर सिंधू म्हणत असते, राघव सर काय चाललंय नक्की तुमचं? राघव म्हणत असतो की तुला सुद्धा अशी प्रत्येकाच्या हातामध्ये बेडी टाकायला आवडते ना, तुझ्या बरं सुद्धा मी असंच करतोय. आता सिंधू इथे राघवकडे पाहतच राहते. असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब